नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण भाऊसाहेब बिराजदार यांच्या कारखान्यावर आलेलो आहोत। या कारखान्यावर एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे। आता हे मृत्यू काम करत झालेला आहे आणि काम करत असताना एखादा कामगार जर दगावला तर त्याची पूर्णची पूर्ण जबाबदारी, त्याची नुकसान भरपाई देणं हे कारखानदाराला बंधनकारक असते। त्या अनुषंगाने एका संघटनेने या ठिकाणी एक आंदोलन छेडलं आहे। या गव्हाणीमध्ये जे सगळे कार्यकर्ते उतरलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत या कामगाराला नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्ही या गव्हाणीतून उतरणार नाही। मग ते चेकद्वारे असो किंवा रोख रकमेमध्ये असो, जोपर्यंत हा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही गव्हाण चालू देणार नाही, अशी त्यांची ठोस भूमिका आहे। आपल्या समोर आहेत कार्यकर्ते। या ठिकाणी सुरेश पवार आहेत, ऊसतोड कामगार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत, आणि कृष्णा तिडके सुद्धा या ठिकाणी संघटनेचे कार्यकर्ते आहेत। आपल्यासोबत ते संवाद साधणार आहेत। आपल्यासोबत आहे सुरेश पवार। काय नेमका या 2026च्या चालू गाळप हंगामामध्ये बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार गणेश डोंगरे हा या भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याअंतर्गत ऊसतोडीचं काम करत होता आणि 3 तारखेला स्वतःच्या गाडीमध्ये ऊस भरून या कारखाना परिसरामध्ये थांबलेला असताना त्याच्या गाडीतला ऊस खाली करण्याच्या प्रतीक्षेत असताना दुसरी ट्रॅक्टर त्याच्यावरती अंगावरती पडून तो कामगार जागेवरती मयत झालेला आहे। आणि या माध्यमातून मी साखर प्रशासनाला, या कारखाना प्रशासनाला एकच कळकळीची विनंती करतो, या गरीब ऊसतोड कामगारांचा उदरनिर्वाह या ऊसतोडीवरच अवलंबून होता। या कुटुंबाचा आधार पूर्ण संपलेला आहे। यांच्या कुटुंबावरची छत हरवलेली आहे। त्या ऊसतोड कामगारांना 3 मुली आहेत आणि एकच त्या कुटुंबाची मागणी आहे, प्रति मुलींच्या नावावरती 10 लाखाचा धनादेश द्यावा किंवा रोख रकमेमध्ये आर्थिक मदत त्यांना दिली पाहिजे। आणि त्याच बाबतीत त्यांचे जी मुली आहेत त्यांचं देखील चांगल्या प्रकारे पुनर्वसन या साखर प्रशासनानं केलं पाहिजे। आमच्या संघटनेच्या माध्यमातून मी एक कळकळीची विनंती करतो, या बीड जिल्ह्यातले माझे मित्र कृष्णा तिडके हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांची देखील अशीच एक मागणी आहे। आणि पुनश्च एकदा या साखर प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे, जो काय अपघात झालेलं कुटुंब आहे त्यांचे जे वारसा आहेत त्यांना मोठ्या स्वरूपाची आर्थिक मदत या कारखाना प्रशासनानं दिलं पाहिजे। आणि एकंदरीत या कारखान्याअंतर्गत मी पाठीमागच्या 2 महिने अगोदर या कारखाना प्रशासनाला एक निवेदनाच्या माध्यमातून विनंती केलेली होती, कारखाना अंतर्गत जे काही ऊसतोड कामगार ऊसतोडीला आलेले आहेत त्या कामगारांची आपल्या कारखाना स्तरावरती नोंद झाली पाहिजे आणि त्यांचा विमा पॉलिसी उतरवलं पाहिजे। येतो तुमच्याकडे तिडके साहेब काय म्हणताय का? नाही तुम्ही कारखान्यानं माझा पप्पा दिल्याशिवाय इथून जाणार नाही। लेकरच आहे का तुम्ही? 1 मिनिट बघा, एक काय म्हणणं आहे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचं, आम्ही 12 लाख रुपये देणं ठरलेलं आहे। काही ठरलेलं नाही। 12 लाख रुपये नाही। कारखान्याच्या एमडीनं तिथे फाशी घ्या, मी माझी प्रॉपर्टी 50 लाख रुपये लेकरा बाळाला देतो, मी स्वतःची माझी प्रॉपर्टी ठरलेलं आहे। काही ठरलं नाही। 12 लाख रुपये देणे ठरलेलं आहे आणि 4 लाख रुपये त्यांचं काहीतरी देणं आहे, ते सुद्धा आम्ही देणार आहेत असं त्यांचं मत आहे। तुमचं मत काय? आम्ही मागच्या 4 दिवस संजय आंधळे युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि ऊसतोड कामगाराच्या संघटनेच्या वतीने मी आज या लढ्यात सामील होण्यासाठी आलेलो आहे। 4 दिवसापूर्वी या कुटुंबाचा नातेवाईक आणि काही नातेवाईक घेऊन आम्ही कारखान्यांनी बोलवल्यानुसार मदतीसाठी आलो होतो। त्यानंतर आम्ही त्यांची बैठक 3 तास आम्ही बैठक केली। बैठकीमध्ये या स्थानिकचे जे कारखान्याच्या प्रशासनातले काही कर्मचारी आहेत यांनी आम्हाला 4 घंटे बसवून ठेवलं आणि 4 घंटे बसून ठेवल्यानंतर फक्त आमचं म्हणणं ऐकून घेतलं। आम्ही त्यावेळेस त्यांना मागणी केली होती, तसल्या आमच्या मागणीचा कोणताही विचार केला नाही आणि त्या दिवशी फक्त आम्हाला एवढंच उत्तर दिलं की आमचे जे वरिष्ठ आहेत शिंगारे नावाचे या कारखान्याचे जे कोणी MD आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं संपर्क होत नाही। त्यांचा संपर्क झाल्याशिवाय आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाहीत। त्याच्यानंतर आम्ही 2 दिवस वाट त्या ठिकाणी सगळ्या नातेवाईकांनी आमचे मुकदम यांनी पाहितली, आम्हाला त्यांच्याकडून कसलाही निरोप आला नाही। काल ज्यावेळेस त्या ठिकाणी मदतीचा ओघ चालू झाला आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे संघटनेच्या वतीने काल या ठिकाणी कारखान्यावर जाऊन
जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहेत असा इशारा दिला. त्यानंतर आज सकाळी आम्ही रस्त्यात असताना आम्हाला आमची जी मागणी होती ती नाही, यांच्या वतीने त्यांनी वेगळ्याच पद्धतीने सांगत आहेत आणि त्यांची मागणी ते त्यांचं 4 लाख रुपये प्रमाणे सांगत आहेत, परंतु आम्हाला हे मान्य नाही. आमची 12 मागणी लाख रुपये 10 आणि लाख 4 लाख रुपये असं ते म्हणाले. प्रति- काय नाव त्यांचं होतं? पाटील मॅनेजर. पाटील मॅनेजरने सांगितलं. आमची- आता तुमचं म्हणणं काय आहे? आमची आणि- मागणी की प्रत्येक मुलाच्या 3 मुलाच्या नावावर 10-10 लाख रुपयाचा किती मुलं आहेत? 3 मुलं मुली. मुलं नाही मुली 3 मुली आहेत आणि एक हे 3 पत्नी मुली आहे. सोबत येतात. या चौकाला 10-10 लाख रुपये मिळाले. ठीक आहे ना 3 लेकरांच्या फक्त नावावर 3 मुलींनाच आहे. 10-10 लाख रुपये 3 मुलींच्या नावावर एफडी करायची. जे कामगार तिथं पाय मोडले 2 कामगाराचे त्यांना 2-2 लाख रुपये द्यायचे आणि त्या पत्नीला त्यांनी कारखान्यानं जी उचलली तिने मुकदमाकडून 4 लाख. ती 4 लाख रुपये कारखान्यात तात्काळ त्या मुकदमाला वापस द्यायची. म्हणजे आज बोलतात का? हो, बोलते. बोला आई, जरा अलीकडे ये थोडं. काय म्हणणं आहे सांगा. हा तुम्हाला मान्य आहे का ही प्रत्येक मुलीला 10-10 लाख रुपयाची मागणी आणि तुमचं जे उचल आहे ते माफ करण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे? हो मान्य आहे आम्हाला. बरं. या तुम्ही. 1 मिनिट तुम्ही साहेब या मुलीची प्रतिक्रिया ऐका. जर त्या प्रशासनाला लेकरं बाळा असले तर त्यांनी याचा विचार करावा. बघा सांग तुझं काय म्हणणं तुझे पप्पा आईचे. पप्पा नाही दिवस तर मी त्याला उठणार नाही. अरे तुम्हाला लेकरं बाळा जर असले प्रशासनाला तिथे या आणि लेकराचं बघा तुम्ही. कारखानदार माजुरीपणा करू नका तुम्ही. हा या लेकराचं बाप कुणाला म्हणायचं. साखर कारखाना प्रशासनाने या जे काही कामगार मयत झालेला आहे त्यांच्या कुटुंबाला मोठ्या स्वरूपाची आर्थिक मदत देणं खरंच गरजेचं आहे. कारण का ज्यांचं घर करता जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर पुढची भूमिका काय? आम्ही महिना जरी लागलं 6 महिने जरी लागलं तर आम्ही घराच्या बाहेर उठणार नाही. तुमचं पद आणि संघटनेचं नाव आणि मी पद. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड मजूर संघटनेचा अध्यक्ष आहे. नाव. कृष्णा तिडके बीड. हे कृष्णा तिडके आहेत, सुरेश पवार आहेत आणि सर्वच संघटनेचे पदाधिकारी आहेत. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गव्हाण सोडणार नाही. प्रत्येक मुलीच्या नावावर 10-10 लाख रुपये द्यावे आणि मुलीच्या आईच्या नावावर असणारी पूर्ण उचल माफ करण्यात यावी. ही जोपर्यंत त्या मुकदमाला कारखान्यानं नगदी द्यावा. नाही तर मुकदमा आमच्या दारात बसून येऊन द्या. मुकदमाला कारखान्यानं नगदी पैसे द्यावा. नाही तर उद्या मुकदमा आमच्या दारात आणला नाही पाहिजे. याची जिम्मेदारी कारखान्यानं घ्यावा. त्या मृत्यू झालेल्या मुलाच्या मालकिणीला काय माफ करा म्हणलं तुम्ही? मुकदमाकडून घेतलेली उचल. मुकदमाकडून घेतलेली उचल. मुकदमाकडून घेतलेली या मयताच्या पत्नीच्या नावावर जी रक्कम आहे ती सर्वची सर्व माफ करण्यात यावी आणि प्रत्येकाला 10-10 लाख रुपये मुलांना देण्यात यावे. हे जोपर्यंत न्याय या गव्हाणीत बसतानाच मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही. गव्हाणी सर 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 ऐकून घ्या तिडके साहेब, मला काय म्हणण्याचा चर्चेंतीच मार्ग निघणार आहे. तुमच्या घरी बसलो तिथं बसलो सगळीकडे सगळं मान्य आहे पण ही चर्चेनुसारच निघणार आहे नाही असं कसं वाटत नाही. समोरच बोलायचं सगळ्याला. महाग पुढे काही बोलायचं नाही. जी बोलायचं ते समोर बोलायचं सगळ्या गोष्टी. एक मिनिट हो तिडके साहेब, एक मिनिट. तुम्ही मागा म्हणलात की 12 लाख रुपये आणि 4 लाख रुपये देणं आम्ही मंजूर केलं. मंजूर केलं. त्यांचं मत आहे की प्रत्येक मुलीच्या नावावर 10-10 लाख रुपये आणि मुलीच्या आईच्या जी उचल आहे ती मुकदमानं दिलेली ती सगळे माफ करण्यात यावं असं त्यांचं मत आहे. तुमचं काय मत? 2 लाख रुपये दोन्ही जखमींना 2-2 लाख रुपये. 2 लाख रुपये त्यांचा दवाचा 1 लाख रुपये घरचे आणि 1 लाख रुपये त्यांचे काम बंद झालेले. असे 2-2 लाख रुपये दोघांनी पण मिळायला पाहिजे. आणि कारखान्यानं आता इथून मोदी जर इन्शुरन्स नाही फाडला तर पुढच्या वर्षी एकही यंत्रणा तुमच्या आमच्याकडे देणार नाही.
तात्काळ आमची मागणी होती जोपर्यंत मुलीच्या नावावर 10 लाख रुपये, मुलीच्या आईच्या नावावर असणारी मुकदमाकडली रक्कम जोपर्यंत माफ होत नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे ते थांबवलं जाणार नाही, अशा पद्धतीची संघटनेची मागणी आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे आजच्याच काय निर्णय घेतला जातो ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. असेच वेगवेगळे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र. संपर्क साधला नाही किंवा कुटुंबाची भेट घेतली नाही. जर तुम्ही भेट घेतली असती किंवा काही चर्चा केली असती तर आम्ही काहीतरी त्याचा करुणांत झालेला. आणि या ऊसतोड कामगारांच्या वारसदारांना आता 3 मुली आहेत, त्यांचा सहारा हरवलेला आहे, त्यांच्या कुटुंबाचा छत हरवलेला आहे. आणि आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही एकच मागणी करू इच्छितो की जे काय या कुटुंबातील ज्या काही 3 मुली आहेत त्या 3 मुलीच्या प्रत्येकाच्या नावावरती 10 लाखाची आर्थिक मदतीची कुटुंबाची मागणी आहे. त्याच पद्धतीने आमच्या संघटनेची देखील मागणी आहे. आणि या साखर कारखाना प्रशासनाला मी एक कळकळीची विनंती करू इच्छितो की या कुटुंबातील वारसदारांना प्रति 10 लाखाची आर्थिक मदत द्यावी आणि त्यांचं रीतसर जे बी काय पुनर्वसन आहे या कुटुंबाचं या साखर प्रशासनानं त्यांच्या वतीनं पुनर्वसन केलं पाहिजे ही आमची कळकळीची विनंती आहे. जरा निघा बाजूला, थोडं दमाने